श्री स्वामी समर्थांनी दिलेला फक्त एक संकेत आणि भक्तांचे संपूर्ण आयुष्य बदलले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची कथा फक्त एक गोष्ट नाही तर स्वामींच्या कृपेचा एक अद्भुत अनुभव आहे. तर या कथेतील शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण कथा बघणार आहोत एका गरीब शेतकऱ्याची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक गरीब शेतकरी राहत होता. शेतकऱ्याची ही सत्यकथा मनाला स्पर्श करून जाते. दुष्काळ, कर्ज आणि निराशाने त्रस्त असलेल्या या शेतकऱ्याला स्वामी समर्थांनी असा मार्ग दाखवला की त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. नेमके काय घडले ही हृदयस्पर्शी कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्या वर्षी पाऊसच पडला नाही आणि शेतीतील पिके वाळून गेली. कर्ज वाढत होते आणि घरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. एके दिवशी निराश होऊन तो स्वामींच्या फोटो समोर बसला आणि आता स्वामी, तुम्ही आता काहीतरी मार्ग दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला तर शेताच्या एका कोपऱ्यात त्याला जमिनीवर थोडी ओल दिसली. तर त्याने काही ठिकाणी खोदायला सुरुवात केली आणि काही वेळातच तिथे पाण्याचा झरा लागला. त्या पाण्यामुळे त्याने पुन्हा शेती सुरू केली. काही महिन्यातच पीक भरघोस आले, कर्ज फेडले गेले आणि घरात आनंद आला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जिथे सर्व मार्ग बंद होतात तिथून स्वामी समर्थांचा मार्ग सुरू होतो. तर मग आता त्या गरीब शेतकऱ्याने स्वामीवर अढळ विश्वास ठेवला, पण त्याला माहित नव्हते की एका साध्या होळीच्या दिवशी त्याच्या आयुष्यात असा चमत्कार घडणार आहे जो संपूर्ण गावासाठी प्रेरणा ठरेल. ही कथा शेवटपर्यंत ऐका. ही दुसरी कथा आहे, तर आपण ह्या दुसऱ्या कथेला सुरुवात करूया. तर एका छोट्या गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण गेली 2 वर्ष सतत शेती तोट्यात जात होती. कर्ज वाढत होते आणि घरातील वातावरण चिंताजनक झाले. आता होळीचा सण जवळ आला. संपूर्ण गाव सणाच्या तयारीत मग्न होते, पण रामूच्या घरी आनंद नव्हता. मुलांनी नवीन कपड्याची मागणी केली होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. एका रात्री तो स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसला आणि म्हणाला, स्वामी, माझी परीक्षा आणखी किती दिवस घेणार आहात? आता माझी शक्ती संपत चालली आहे. असे म्हणत तो झोपी गेला. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले, उद्याच्या होळीत एक नारळ अर्पण कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोड. सकाळी उठल्यावर रामू विचारात पडला. घरात फक्त एकच नारळ होता, तोही सणासाठी ठेवला होता. पण स्वामींच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. पण नारळ त्याने विश्वास ठेवून होळीत नारळ अर्पण केला. होळी संपल्यावर तो घरी परतत होता. वाटेत त्याला गावातील एक व्यापारी भेटला. व्यापाऱ्याने सांगितले, रामू, तुझ्या शेताजवळची जमीन मला भाड्याने हवी आहे. मी तुला चांगले पैसे देईल. रामूला आश्चर्य वाटले. त्याने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. काही दिवसातच त्याला त्या जमिनीचे चांगले उत्पन्न मिळाले. त्याने कर्जाचा मोठा भाग फेडला. पण स्वामींची कृपा इथेच थांबली नाही. त्या वर्षी पाऊसही खूप चांगला झाला. पिके भरघोस आले. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. एके दिवशी रामू मंदिरात गेला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मी तर फक्त एक नारळ अर्पण केला होता, पण तुम्ही मला संपूर्ण आयुष्याची आशा दिलीत. कथेचा संदेश असा की मित्रांनो, स्वामी समर्थांना मोठ्या देणग्या नको असतात. त्यांना हवी असते ती खरी श्रद्धा आणि विश्वास.
जेव्हा आपण पूर्ण मनाने स्वामींना शरण जातो, तेव्हा योग्य वेळी ते योग्य मार्ग दाखवतात. तुम्हालाही जर असा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, स्वामी भक्तांची कृपा आणि आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहो. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथेसह, स्वामी कथेसह. तोपर्यंत नामस्मरण करत राहा आणि स्वामीवरील विश्वास दृढ ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.